मनोज जरांगेंना बजावलेलं अटक वॉरंट शिवाजी कोर्टाकडून रद्द। मनोज जरांगेंना बजावलेलं अटक वॉरंट रद्द। 2013 मधील फसवणुकीचं प्रकरण, जरांगेंना दिलासा। विठ्ठल मंदिरात आढळले पुरातन तळघर। तळघरामध्ये मूर्तीसदृश अवशेष आढळले। पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि मंदिर समितीचे अधिकारी तळघराची पाहणी करणार। थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी नंबर 1। परकीय गुंतवणुकीचा आकडा 1.25 कोटींवर। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 21 दिवसांनंतर परत तिहार जेलमध्ये जाणार। माझ्यानंतर माझ्या आईवडिलांची काळजी घ्या, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, केजरीवालांची नागरिकांना विनंती। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ब्रिटनमध्ये ठेवलेलं 100 टन सोनं भारतात आणलं। आरबीआयकडे असलेल्या 822.1 टन सोन्यापैकी 413.8 टन सोनं ब्रिटनमध्ये। भारतातील सरकारी कर्मचारी पदोन्नतीला आपला अधिकार मानू शकत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण। आचारसंहिता शिथिल करण्यास निवडणूक आयोगाचा नकार। राज्य शासनाची विनंती फेटाळली। नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता कायम। मध्य रेल्वेवर आजपासून 63 तासांचा मेगा ब्लॉक। सेंट्रल लाईनवरच्या लोकल फेऱ्या 161 लोकल फेऱ्या रद्द। माहिती घेऊनच स्टेशनला पोहोचा। उत्तरेतल्या उष्णतेच्या लाटेचा 22 जणांना फटका। एकट्या बिहारमध्ये अवघ्या 2 तासात हृदयविकारानं 9 जण दगावले। मस्कतहून कन्नूरला येणाऱ्या विमानातून एअर होस्टेसला अटक। 1 किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक। दिल्लीला तीव्र उष्णतेच्या लाटेसह पाणी टंचाईचंही संकट। जलसंकटामुळे अनेक भागात नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। पाण्यासाठी नागरिकांची पळापळ।